अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हेसगाव येथील PL साळवे यांनी नोकरीस लावण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावेत म्हणून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पती PL साळवे तसेच सासू सासऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। PL साळवे यांचा विवाह झाल्यानंतर मुलबाळ होत नव्हते, त्यावरून सासरकडील लोकांनी त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच पतीला नोकरीस लावण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याने पत्नीने 2020 मध्ये आत्महत्या केली अशी फिर्याद मैताच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती। पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम 498 अ 306 व 34 नुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते। सरकारी वकिलांनी या प्रकरणात मैताचे वडील, भाऊ व नातेवाईक यांची साक्ष नोंदवत होती। मात्र आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट जयंत आत्माराम जोशी यांनी साक्षीतील विसंगती दाखवून मृत्यू हा आरोपीच्या त्रासामुळे झालेला नसल्याचे सिद्ध केले। तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असा हेतू सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नसल्याचे नमूद केले। उच्च न्यायालयातील विविध निकालांचा दाखला देत आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट करताच न्यायालयाने पती PL साळवे व सासू सासऱ्यांची दोषारोपातून मुक्तता केली। या खटल्याचे कामकाज ॲडव्होकेट जयंत आत्माराम जोशी यांनी पाहिले। त्यांना ॲडव्होकेट सुजय D होन, ॲडव्होकेट संकेत A जानी, ॲडव्होकेट श्याम V जाधव, ॲडव्होकेट शिवम D मोरे व ॲडव्होकेट तन्मय D घोडके यांनी सहकार्य केले आहे।